मागील वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी याच सरकारच्या काळात कारवाई कधी करणार? मोबाईलवरचे मेसेजेस वाचून दाखवत भास्कर जाधवांचा फडणवीसांना सवाल। पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार? विधानसभेत रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर। पेपरफुटीबाबत विरोधकांच्या प्रश्नांना फडणवीसांचं उत्तर। यापुढील परीक्षा टीसीएस केंद्रावरच होणार। गट क च्या जागा एमपीएससी कडे वर्ग करणार। परीक्षा केंद्रावर उपजिल्हाधिकारी निरीक्षक म्हणून राहणार असल्याची फडणवीसांची माहिती। सोशल मीडियावर खोटे मेसेजेस पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। फडणवीसांची विधानसभेत माहिती। पुण्यातल्या एका वेबसाईट खोटे मेसेजेस पसरवत असल्याचाही आरोप। विधानसभेमध्ये पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा। निवृत्तीनंतर पेन्शन मिळालीच पाहिजे याबाबत सरकारमध्ये दुमत नसल्याची अजित पवारांची विधानसभेत माहिती। समृद्धी महामार्गावर सातत्यानं अपघात। समृद्धी महामार्गावरील अपघातांसंदर्भातल्या समितीचा अहवाल कधी? अनिल देशमुखांचा सवाल। लोणावळा दुर्घटनेवर विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगन प्रस्ताव नाकारला। लोणावळ्यामध्ये वाहून गेलेल्या एकाचा शोध सुरू। तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रतिबंध घातला जाणार। लोणावळ्यातल्या दुर्घटनेनंतर मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। जिथं जिथं रेव पार्ट्या सुरू आहेत तिथं कारवाई झालीच पाहिजे। ड्रग्ज विक्री कळवा मुंब्रा या भागातही सुरू, तिथंही कारवाई व्हावी। प्रताप सरनाईक यांची मागणी। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे, विरोधकांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।